काही करून या गोष्टीला आळता बसलाच पाहिजे. जगतापाची पोर जितकी जास्त दिवस आपल्या घरात राहते तितके जास्त दिवस तिची हिंमत वाढत चाललेली आहे. या गोष्टीला आळा तर बसलाच पाहिजे. नुसतं बोलून काय होणार नाहीये माई. तू जर वेळीच तिला तुझी दहशत दाखवली असतीस ना तर मी म्हणते तिची एवढी हिंमत झालीच नसती ना. माई, माझ्याकडे बघून काय होणार आहे? मला डोळे दाखवून काय होणार आहे सांग बरं. मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलं होतं. चांगली संधी चालून आली होती तुझ्याकडं तिला घरातून बाहेर हाकलायची, पण तू काय केलं? तिला घरात ठेवून घेतलं. काय म्हणे, तर शत्रू समोर असला ना की आपल्याला चांगलं राजकारण करता येतं. आता राजकारण करस तोवर तुझी सून डोळी जड झाली ना, त्याचं काय करायचं? तुझी सून आहे ना वादळ आहे, वादळ. ते वादळ अडवायला जाऊ नकोस. वादळाच्या भवऱ्यात अडकून बसशील. अयो माय माय माय, अयो. चुरू चुरू बोलते का तू? हे बोलायला तुला बोलवलं इथं? हा, आम्ही संधीचं सोनं केलं नाही. तू काय केलं? तुला पण आली होती की संधी? काय केलं? काय केलं तू? कामाला लावलं त्या पोरीनं तुला, नोकरांसमोर अपमान केला तुझा. काय केलं तू? काही केलं नाही. तर फोन करून आम्हाला सांगितलं होतं. त्याले बोलणं सोपं असतंय, करणं अवघड. आम्हाला अक्कल शिकवते. आता शांत हो की जरा. माझं काय माई, मी लेक आहे या घरची. शेवटी किती केलं तरी परक्याचीच. तुझं काय ग? अगं तू मालकीनेच या घरची, मालकी. नशीब, आठवण झाली तुला म्हणायची. पण तुझी सून तुझ्या सगळ्या नियमांवरती पाय ठेवून घराची एक हाती सत्ता हातात घेतलीये तिने. सगळे नोकर पण तिच्या बाजूने झालेत. तेच तर म्हणतोय आम्ही. खाऊनी दोन्ही काढायची वेळ नाहीये ही. तिच्यावर मात करायची असेल तर एकत्र येऊन काम करायला पाहिजे, तर ते होऊ शकतंय. त्यासाठी साईसाहेबांना बोलून घेतलं होतं आम्ही. आम्हाला वाटलं आईसाहेब आले का त्या तिला नक्कीच वतनीवर आणतील. नाही, झालं फळतच. या जगतापाच्या पोरीला घराबाहेर काढायचं असेल तर आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. खरंय, पण आत्ता काय करता येईल असं वाटत नाही. संक्रांत उद्या मग बघू काय करायचं ते. नाही तर आजी आपल्याला फासावर द्यायची आता. अयो बघू, तुला काय सांगायला आले होते, काय गप्पा मारत बसले. माही, आजीनी संक्रांतीचा सगळा कारभार वैदेहीच्या हातात दिलाय. खरं बेस्ट झालेलं आहे. शाले, संक्रांतीचा रंग काळा असतो ना ग? हा, मग ठरलं तर मग आम्ही वैदेहीची पहिली संक्रांत काळी कुट्टच करणार. एक छोटीशी चूक, सगळा दोष तिचाच. आणि मग अंधार कोठडी.
म्हणजे आम्हाला राजकारणातलं जास्त कळतं शाले. हा, संधी बघ कशी आपोआप निर्माण होती. आली संधी चालून. तुझ्या गळ्यातली माळ आहे ना, आरशात नीट बघून घे. हा, काय आता ती तुझ्याकडे राहणार नाही ना, ती जाणार आहे वैदईच्या कपाटात आणि ठेवणार आहेस ती तू लपून. पोलीस पाटलांना फोन लावायचा, दाजींना फोन लावायचा आणि त्यांना सांगायचं का फौज पाट्या सकट घरात या आणि आमच्या चोराला पकडून पार अंधार कोठडीत घाला. काय असंच. कोण आहे तिकडे? कोण आहे? काय झालं एवढं रात्रीच्या ओरडायला? कसला तरी आवाज आला तेजप्रताप. मला वाटतं कोणीतरी येऊन गेला आपल्या रूम मध्ये. आपल्या खोली एवढं रात्रीच वाजले किती बघा तर 2:30 वाजले. एवढ्या रात्रीचं कोण येणार? काय पण बोलते तुम्ही. झोपा. आणि तुम्ही कुठात माहिती ना, तुम्ही साम्राज्यात तुम्ही शेपात एकदम. झोपा तेजप्रताप, ऐक ना. अहो झोपा. हो सकाळपासून लई दमलोय. झोपा तुम्ही. कोण घेत नसतो यात. झोप झोपा. तेजप्रताप, मी काय रे एवढा टकाटक रेडी होऊन कुठे निघालास तू? हा की बडो, तुमचं टायमिंग ना एकदम परफेक्ट आहे. नाही, बरोबर निघायच्या वेळेला तुम्ही हजर. माझं टायमिंग परफेक्ट आहे की मी येऊन प्रश्न विचारायला नको म्हणून पळ काढतोस तू? मी पळ काढतोय? मी नाही पळ काढते. मी माझ्या कामासाठी चाललो होतो, पण तुम्ही मला विचार, तुम्ही थांबवलं ना मला. आता तुम्ही विचारला कुठे जातोय. नाही नाही असं नाही. राहू द्या, इतर वेळी सोडा हो. आज संक्रांतीचा दिवस आहे. आज तरी नको भांडायला. आज खरं तर आपल्या मैत्रीतला गोडवा साजरा करायला पाहिजे आपण. आणि तुम्ही भांडताय माझ्याशी. मी भांडते तुझ्याशी, म्हणजे भांडण मी उकलून काढते, तू काही करत नाहीस. तुम्हीच भांडलात. मी विचारत होतो फक्त. हा, मी काहीच केलं नाही. तिळगुळ घे आणि जरा गोड बोल माझ्याशी, कळलं?
वा, भारी चव आहे लाडवाला. वा वा, काय लाडू बनवले तुम्ही? हा, वा वा वा. वा 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 वा, एकदम गोड. हा, एक मिनिट, आज काय संक्रांत. संक्रांत आहे ना? मग हे काय आवरलं तुम्ही अजून? चला आवरा, आजीने दिलेली साडी नेसता जा. नाही, आवरायचंच आहे मला. एक मेजर टेन्शन आलंय मला. टेन्शन? कसलं टेन्शन? प्रताप, आजींनी मला एवढ्या प्रेमाने साडी दिली, हलव्याचे दागिने दिले, पण त्यासोबत एक खूप मोठी जबाबदारी पण दिली. जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना आज, तो पूर्ण मी सांभाळायचा असं सांगितलंय. म्हणजे पूर्ण कार्यक्रम तुम्ही सांभाळणार? प्रताप, हा असा कार्यक्रम मी नाही केलाय रे कधी अरेंज. एवढ्या बायका असणार, हळदी कुंकू, हे ह्यातलं काहीच मला माहित नाहीये. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो कराल की तुम्ही एकदम व्यवस्थित. हा, मी करू काय तुम्हाला मदत थोडीशी? तू बरा आहेस ना? बॉयज अलाउड नसतात तिकडे. मान्य आहे, पण हे बघा, माईंना खुश करायचं तुम्हाला, जबाबदारी आहे तुमच्यावर, आणि पहिलीच संक्रांत आहे तुमची. मग मी काय म्हणतो, मी करतो ना थोडीशी मदत तुम्हाला. असं नाही चालणार, सगळं माझं मलाच मॅनेज करावं लागणार आहे. अहो एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? कराल तुम्ही मॅनेज सगळं. अहो तुम्हाला जमतंय सगळं, एवढं काय त्याच्यात. हा, कराल कराल तुम्ही, काय टेन्शन घेऊ नका. पण मी काय म्हणत होतो, अरे म्हणजे आज संक्रांत आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तुम्ही असं छान साडी नेसाल, मला तुम्हाला नटलेलं बघायचं होतं खरं तर. एक काम करू काय? नाही म्हणजे मागच्या वेळी कसं मी साडी नेसून आलो होतो तुमच्या मदतीला, तसं यावेळी पण साडी नेसून येऊ काय तुमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला? म्हणजे तुम्ही मला हळदी कुंकू लावा, वाण द्या, मी तुम्हाला बघत बसेन ना असं नटलेलं छान मस्त असं. हा, तू काय वेडा आहेस का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगं थांब थांब, आधी तिळगुळ घालायचं आणि मग इतर सगळ्या गोष्टी घालायच्या. हा हा, फूल नाही. सासूबाई, अहो पहिलीच वेळ आहे ना तिची. वय तर तरी तिला एवढं माहिती आहे. तुला तर सगळंच शिकवलं होतं मी. किती छान दिसताय सुगड. वा, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात धनधान्याची कमतरता भासू देऊ नकोस.
माझं सौभाग्य अखंड राहू दे. हाय, पोरीला सगळ्याची जाण हाय. हाय साहेब, झाली का पूजा? माहिती माई, मला वाटलं होतं तुझी सून जरा कच्ची आहे, पण नाही, सगळं रीतसर केलंय तिनं. छान पूजा मांडली. वै ग पोरी, ही तुझी पहिलीच संक्रांत आहे ना. आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण चांगला झाला पाहिजे बर का. तू स्वतः जातीने लक्ष दे, इसरू नकोस. आजी, हे झालं पूजेचं. अगं पण वाहनाचं काय? वाहन दिसत नाही की कुठं? आत्ता आई साहेब, नाही, आम्ही आल्या आल्या तुम्ही कौतुक केलं त्यांचं आणि हे काय चाले. अगं पण वाण काय असतंय माहिती का तिला? नाही, आधी ते सांगायला हवं ना. मग ती आणेल आणि मग ती लोकांना वाटेल. काय बरोबर की नाही? चला का ताई, वाण मागवलंय मी आधीच, येईल थोडा वेळ. आजी, बघितलं का? मागवले म्हणजे ऑनलाईन मागवले. ऑनलाईन बया, हिला वाण कधी द्यायचं असतं, काय द्यायचं असतं हेच माहित नाही. तरीच वाण कसं असणार आहे काय माहिती. खूप विचारपूर्वक मागवलं. आल्यावर बघा. वा, छान छान ह पोरी, छान. बर पोरीनो, आता तुम्ही करा पूजा. हा, बघायचं तर बरंच आहे. आता आईसाहेब खुश आहेत आणि तू पूजा करून त्यांचं मन जिंकायचा प्रयत्न पण करतेस. पण जरा थांब, तुझ्या या गोडव्याची कशी राख रांगोळी होते ते. अगं ए भामटी,
या नीट दिसत पण नाहीयेत. मला यांना नटलेलं बघायचंय. दीदी पण ना मध्ये मध्ये येते. किती गोड दिसतीयस ग. हात बघू वैदे. ओ शेट, सॉरी, मी तुझी अंगठी तिथे तुझ्या खोलीतच विसरून आले बेडवर. मी अशी गेले आणि अशी आले. पण ऐक, मी येईपर्यंत इथून हलायचं नाही. ओके? एक मागे मागे. तीच प्रथा. काय करतो असं? मी इकडनं असं जात होतो तेवढ्यात तुमच्याकडे लक्ष गेलं आणि मग काय भारी दिसताय हो तुम्ही. साडी एकदम शोभून दिसते तुम्हाला. असं एकटक बघत राहावं असं वाटतंय तुमच्याकडे. खरंच कोणाची नजर नको लागायला तुम्हाला. असताना कोणाची नजर लागणार? काय म्हणला? तू असा असा का आलाय चोरांसारखा खिडकीतून? आता ते मी असं बायको म्हणून बघू पण शकत नाही का आता? काय म्हणालास? म्हणजे आता दोस्ती आहे ना आपली. दोस्ती तर बघू शकतो ना. असं काय एवढं त्याच्यात म्हणजे? अरे पण असं खिडकीतून? खिडकीत मग आत येऊ काय? थांबा. प्रिया आली ना तर खूप गडबड होईल. प्रिया दिदी यायच्या आधी ती म्हणजे खरं तर असं तुम्हाला नटलेलं बघायचं होतं आणि एक महत्वाचं सांगायचं होतं. काय? ती आय वैदे, तेजा, एक मिनिट, तू इकडे हो. काय सुरू आहे? तू खिडकीत काय करतोयस? ते मी चोरून बघतोयस तू हिला? चोरून काय काय बोलतेस दीदी? चोरून कशाला? आपण स्वतःच्या बायकोला बघू शकत नाही का असं? मी ते व्हिव करायला आलो होतो महत्वाचं सांगायला. काय काम होतं तुझं इकडे? अगं नाही रे, त्याला काहीतरी खरंच सांगायचं होतं मला. दीदी ते हे महत्वाचं बोलायचं होतं खिडकीतलं. वा, निघायचं. अगं दीदी मी माईला बोलवे ना. माई, नाही मी जातो मी जातो. हा जा लवकर. खिडकी बंद करून घे हा लगेच. बर हा. गेलास का? हा गेलो. हा. तुझं काय ग? अगं तोच आला होता, मी काय केलं? हो, तोच आला होता. तुझ्याकडे बघावं लागेल. चल. अगं चला चला, आवरलं का पुष्पे? हो सासूबाई. झाली का सगळी तयारी? हो. आणि सुनबाई कुठे आहे? तिचं आवरलं का? झालंच आहे, येतेच आहे. कमाल आहे. हा, ह्या मुली म्हणजे ना, वैदेही पाहुणे यांची वेळ झाली तरी यांचा नट्टापट्टा चालू. देवा, ऐक बाई. आईसाहेब, वैदेहीची आई
या या नमस्कार करते. असू दे असू दे. बरं झालं आलात. आज तुमच्या लेकीची पहिली संक्रांत आहे आमच्या घरातली. तुम्ही आला नसतात तर वाईट वाटलं असतं. बरं झालं आलात. बसा ना बसा. हो बसते. कशा आहात? बरी बरी. बसा ना. हो. आईसाहेब ते तयारी झाली ना सगळी? बाय. नमस्कार माईसाहेब. नमस्ते माईसाहेब. अरे आव रेखाताई या की या या. बसा की बस. सुमनताई जरा बाजूला होतं का? या या अंगल या. हो. बस बस बस. काय म्हणताय? बरं आहे का सगळं? हा बाकीच्या बायका येत आहेत. येत आहेत का? बरं बरं. आईसाहेब या रेखाताई या आमच्या महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आहेत, अध्यक्ष आहेत. या आरती या अर्चना. आईसाहेब तुम्हाला म्हणून सांगते का आमच्या महिला मंडळाचं जे काही नाव झालेलं आहे त्यात या तिघींचा खूप मोठा वाटा आहे. पुष्पे त्या पोरीना बोला ना. त्यांना म्हणावं पाहुणे मंडळी येतील आता. जा बोलवते. प्रिया बाई. ही बघ आलीच. छान दिसतेस. हा वैदू खूप छान दिसतेस बा. कुणाची नजर नको लागायला. नाहीच लागणार. अहो तुमची मुलगी म्हणजे माईसाहेबांची सून. म्हणजे या गावाचा गर्व आहे. आम्हाला खरंच अभिमान आहे की आमच्या माईसाहेबांचा जीव यांच्यामुळे वाचला. मृत्यूच्या दाढेतून माईसाहेबांना यांनीच बाहेर काढलं. हो ना, आजकाल जीवाला जीव देणारी लोक या जगात जरा कमीच आहे. पण माई साहेबांना सुनेच्या रूपात रत्नच सापडलं.